एका मुलीवरती, साताऱ्याच्या 13 वर्षाच्या आपल्या आर्या या ताईवरती एका नराधमाने अतिप्रसंग केला. त्या अतिप्रसंगाचे इतके पडसाद सातारा जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उठले. किंवा पण असं ज्या वेळेस एखादा घटना घडते तर मग आपण म्हणतो की छत्रपती शिवराय असते तर आपण त्याचा चौरंग केला असता, धर्मवीर आनंदगे साहेब असते तर त्याचा तिथे जाऊन त्याला ठोकला असता. घटना घडते ना तर त्यावेळेस तुम्हाला छत्रपती शिवरायांची गरज कशाला लागते? म्हणजे छत्रपती शिवरायांनी पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा त्यांनी तो संघर्ष करायचा, पुन्हा त्यांनी ते 50 वर्षाचं मोगली साम्राज्याचं सत्तेचं राजकारण त्यांनी पुन्हा ते शृंखला तोडून टाकायच्या आणि आपण पुन्हा आयतं स्वराज्य घ्यायचं. आणि त्याच स्वराज्यामध्ये 350-370 वर्षानंतर पुन्हा त्याच घटना घडते की अशी काही ज्यावेळेस घटना घडते, जसं ज्याप्रमाणे कल्याणमध्ये घटना घडली, बदलापूरमध्ये घटना घडली, निर्भया घडलं, कोपर्डी घडलं, तर आपल्या साताऱ्याच्या ताईचं प्रकरण ताजं असताना त्याच आता काल परवा सुद्धा एक घटना घडली, पण कुठल्या मीडियामध्ये तुम्हाला ती घटना दिसणार नाही. अरे तुम्हाला भ्रष्ट केलंय जातीपातीमध्ये, हा मराठा, हा कुणबी, तो ओबीसी, हा एसटी, हा एससी, याच्यामध्ये ना आपल्या सगळ्याची ना डोकी फोडले तिथल्या राजकारणांनी. आणि आपण एकमेकांची डोकी त्यात फोडणार. आपण कधी बलात्कार संबंधितला कायद्यासाठी आपण कधी आंदोलन करणार नाही. आंदोलन करतो मेणबत्त्या घेऊन, पण कधी पूर्ण समाजातल्या मुलींसाठी आपण कधी आंदोलन करतो की बाबा काय एवढा वेळ लागतो फास्ट? अरे